खरं तर विराज 1200 संघ तीनही सामने पराभूत झालेले आहेत. त्याच्यामुळे आता राहिलेले जे 2 सामने आहेत ते त्यांना जिंकावेच लागतील आणि रावण स्पोर्ट आता जवळपास नॉकआउटसाठी ते आता पात्र ठरलेले आहेत असंच म्हणावं लागेल, कारण 3 मॅचेसमध्ये 3 विजय त्यांनी मिळवलेले आहेत. मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. ऑन फील्ड अंपायर सज्ज झालेले आहेत. मैदानाचा ताबा घेत असताना सलामी वीर एंटर होत आहेत आर.के. वॉरियर्स संघाकडनं. विजय चंदने आणि मोहन सालवी ही सलामीची जोडी आपण पाहतो. या अगोदर जो सामना रंगला होता आर.के. वॉरियर्स संघ असं वाटलं होतं की सहजगत्या सामना जिंकणार, धावा चेस करणार, मात्र तो सामना तिथे पराभूत झाले होते. मात्र आता इथून आर.के. वॉरियर्स संघाचा आपण जर विचार केला तर 3 मॅचेस झालेले आहेत, त्यापैकी 2 ते हारलेले आहेत आणि 1च जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही ह्या उरलेल्या मॅचेस, ज्या राहिलेल्या मॅचेस आहेत त्या जिंकाव्या लागतील. विक्रम चन्ने गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ, पहिलं पॉवर प्लेचं षटक. आता दुपारचं सत्र आहे, आपण हळूहळू पाहतोय रन्स वेगाने बनतील. कमालीचा डाव आपण या अगोदर बघितला, बाली अर्थातच रोहितच्या माध्यमातून. पंचांचा ग्रीन सिग्नल, टायमर आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. विजय चंदने आणि मोहन सालवी सलामी वीर, गोलंदाजी करण्यासाठी विक्रम चन्ने. आणि बरोबर आपण पाहतोय घड्याळामध्ये 2:54 पहिला चेंडू पडतोय. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला विक्रमच्या माध्यमातून. डॉट बॉल न सुरुवात केली आपल्या षटकाला. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मध्ये, मिड विकेट, एक लॉंग ऑनला. हे स्वाभाविक फिल्डर आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये उजव्या हाताच्या बॅटरसाठी हुक करण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका, बॉल जातोय लॉंग लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिला मोठा फटका पाहायला मिळाला विजय चंदनेच्या बॅट मधून. 4 धावा, गुड शॉट. रनआउटची संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी, मात्र आपण पाहतोय 1 जावी ते मिळाली आहे. मला वाटतं आयकॉन प्लेयर आता संघामध्ये दिसत नाहीये. राहुल आहिरे मला वाटतं संघामध्ये नाहीये. त्याच्यामुळे आता जबाबदारी यंगस्टर क्रिकेटरवर भरपूर मोठी असेल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 5 वर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा डीप राहणारा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 5 आहे. चांगलं षटक इथून आपण म्हणू शकतो, चांगली वापसी म्हणू शकतो चौकारानंतर विक्रम चन्नेची. आजच्या लॉर्ड्स मधील हा 4था सामना सुरू आहे. विराज 1200 आणि आर.के. वॉरियर्स या 2 संघादरम्यान. ओव्हर द विकेट बॉल तयार. स्विंग अँड मिस, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय 6 या आकड्यावर. पहिल्या डावाचा खेळ सुरू आणि पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. आर.के. वॉरियर्स टीम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. विक्रम चन्ने पुन्हा प्रोग्राम. ऑफ कटर पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, वेगामध्ये बदल केला, बोट फिरवली, डॉट बॉल आला मोहन सालवीच्या विरोधात. चांगली रणनीती, कारण त्याला ठाऊक आहे मोहन सालवी नेहमी व्ही शेप मध्ये चांगल्या प्रकारे खेळतो. त्याच्यामुळे आता बॅक ऑफ लेंथ गोलंदाजी त्याच्या अगेन्स्ट केली जाते.
इथे पुन्हा एकदा बॅटची वरची कडा, बॉल हवेमध्ये, फाईन लेगला फील्डर डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. पहिला धक्का लागेल आर के वॉरियर्स संघाला. मोहनचा खेळ संपलाय. पहिला धक्का. फर्स्ट विकेट गॉन. पहिला झटका इथे लागलाय मोहनच्या रूपामध्ये. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर सज्ज होतोय फलंदाज प्रतीक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि एक महत्वाचा खेळाडू त्याने बाद केला. गोलंदाजी करण्यासाठी सतीश वाकचौरे गोलंदाजी करण्यासाठी येतोय. खरं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये सतीश वाकचौरे भरपूर महागडा ठरला होता. म्हणजे जो खेळ त्याच्याकडनं अपेक्षित आहे तो खेळ त्याला साकारता आला नव्हता. मात्र आता ह्या मॅच मध्ये चांगला खेळ त्याला करावा लागेल. चला लवकर आपण क्षेत्ररक्षण सेट करा. दरम्यान किरण म्हात्रे साहेब आणि अभिजित मोरोळकर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. रिव्हर्सचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला, गॅप मात्र शोधता आली नाहीये. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला फिल्डर सेट होता. सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू, एकच धाव इथे मिळेल. विजय चंदनेला आता थोडासा मी म्हणेल मोठा डाव साकारावा लागेल. सावध पवित्रास घ्यावा लागेल सुरुवातीला, कारण सलामीवीर मोहन लवकर बाद झालाय. आणि बराचसा आपण पाहिलं जेही संघामधील प्रमुख खेळाडू राहिलेत आर के वॉरियर्स संघाचा आपण जर विचार केला तर आयकॉन खेळाडू विजय चंदनेच आहे. त्याच्यामुळे त्याच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल. आणि विनीतनं तर आज कमाल केली आहे. 5 विकेट हॉल त्याच्या नावी राहिलं या अगोदरच्या सामन्यामध्ये. सतीश आपण जास्त वेळ घेत आहेत बघा. वारंवार आम्ही तुम्हाला 30 सूचना देणार नाही आहोत, कारण यानंतर आणखीन 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सतीशचा बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा होती. खरं तर लेंथ थोडी पुढेच पडली. फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ज्या लेंथवर त्याला टाकायचं होतं त्याहीपेक्षा थोड्या पुढच्या लेंथवर बॉल आला. मात्र डॉट आलाय. गोलंदाज तेच करत असेल, काही होऊ द्या, डॉट टाकणं गरजेचे आहेत. आणि इथे आता डॉट त्याच्या माध्यमातून आला. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. विराट संघ 3 सामने पराभूत झालाय. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय क्विकर पण फास्टर वन डिलिव्हरी. व्हेरिएशन आहे सतीशकडे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलोय. विनार गावाच्या टोकाकडनं सध्या गोलंदाजी केली जाते. आपण पाहतोय सतीश वाकचौरे. यावेळेला थोडासा डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. बचावात्मक फटका. आपण चर्चा तीच करतोय ना की विजय चंदनेला आज त्याच्या स्वभावा व्यतिरिक्त खेळ करावा लागतोय. खरं तर त्याचा आपण नॅचरल क्रिकेट बघितला तर तुम्हाला ठाऊक आहे विजय चंदने मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मात्र आज संघाची जबाबदारी घेऊन, संघाची परिस्थिती ओळखून यावेळेला तो खेळ करताना दिसलाय. स्विंग अँड मिस, फ्लाइट अँड टर्न, जबरदस्त बाउन्स मिळाला या ठिकाणी. आणि अखेर डॉट बॉल आलाय. प्रतीकला भरपूर मी म्हणेल संघर्ष करावा लागलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 9 धावा आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आर के वॉरियर्स संघ आज स्ट्रगल करताना दिसला. या अगोदर देखील बॅटिंग त्यांची तेवढी चांगली राहिली नव्हती. आणि एक फाईन बॉल
फाईन डिलिव्हरी. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. पॉवर प्ले संपुष्टात आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 9 ला. 1 गडी बाद. कमालीची गोलंदाजी सतीश वाकचौरे. 3 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. गडी त्याला मिळाला नाही, मात्र चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला. तो अख्खा नाही ग्राउंड आता असं खेळा प्रॅक्टिस झाली आहे वाटते. अख्खा नाही वाटते ग्राउंड ना. गोलंदाजी करण्यासाठी विक्रम चन्ने आपल्या स्पेल मध्ये कंटिन्यू आलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. बरोबर ब्लॉक होल मध्ये हा बॉल पूर्णपणे बांधून ठेवले विजयला. डॉट बॉलची समाप्ती. विराज 1-2-0 संघाचा विचार केला तर तिन्ही सामने ते पराभूत झालेत. उमेश सोनावणे यांचा संघ आपण पाहतोय ऍक्शन मध्ये, मात्र इथून पुढे आता ते जिंकण्याचा नक्की प्रयत्न करतायत आणि तो करावाच लागेल. यावेळेला अक्रॉस जाऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बॉल डीप मध्ये मिड विकेटला सरकतोय. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने आता स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 10 वर धावफलक जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. रनआउटचाही प्रयत्न होता त्या ठिकाणी. एकही वेळेला आपण जर या ठिकाणी विचार केला तर बॅटिंग चांगली पाहायला मिळाली नाहीये. गोलंदाजांचंच वर्चस्व बघायला मिळालंय. धावफलक 11 वर. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केला ऑन साइडला. इथे चुकीला माफी नाही. खराब चेंडू आणि त्याचा योग्य तो समाचार घेतला. विजय चंदनेनं ठोकलाय हा घणाघाती षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल हुक केलं होतं त्याला स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा सिक्सर पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेर. ही लाईन मात्र चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 17 असेल. 17 रन्स. विक्रम चन्नेचा आपण जर विचार केला तर आपल्या स्पेल मधील तो शेवटचा षटक सध्या हाताळतोय. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय. इथे मात्र फलंदाज बाद. सफलता मिळाली आहे. विराज 1-2-0 ला. विजय चंदने बॅक टू द डगआउट. विजय चंदनेचा खेळ मात्र इथे समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये विनीत एंटर होतोय संघाचा संघनायक.
काय स्पेल पाहायला मिळाला विक्रमचा. आपण पाहतोय त्याच्या स्पेलमध्ये त्यानं धावा खर्च केल्या 14 आणि 2 फलंदाजांना बाद केलं. 4थं षटक. पुन्हा एकदा भिनार गावाच्या टोकाकडनं गोलंदाजी केली जाईल. गोलंदाजी बारकवर आपण पाहतोय बॉलर साहिल जाधव. हा देखील एक चांगला अष्टपैलू क्रिकेटर आहे साहिल जाधव. या अगोदरच्या मॅच मध्ये त्याची बॅटिंग आपल्याला चांगली पाहायला मिळाली होती. आफ्टर ड्रिंक्स इंटरवल पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. साहिल जाधव राईट आर्म ओव्हर द विकेटनं सामना करेल प्रतीक साठी हा बॉल थोडासा हलवार गतीने आला. फार लवकर स्ट्रोक अटेंड केला होता. लाईन करता थोडीशी चुकीची होती मात्र त्याचा फायदा उचलला नाहीये फलंदाजानं. मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकत असताना 18 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट मॅच डबल ए रॉयल किंग 0909 आणि त्यांच्या विरोधात आर्या फायटर्स अशी लढत असेल. शेवटला आपण रावण स्पोर्ट आणि भीम वॉरियर्स ही लढत पाहणार आहोत. यावेळेला मात्र जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल सरकतोय डीप मध्ये पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत फलंदाजांना. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती 20 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. विनीत भोईर कॅप्टन ऑफ द मार्क विथ डबल. या 2 धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना विनीत या मैदानावर पाहायला मिळाला. या मॅच मध्ये त्याला आज चांगला खेळ साकारावा लागेल. संघाची धुरा त्याच्या खांद्यांवर आहे. फुल टॉस बॉल. झेलची संधी आहे. जबरदस्त कॅच. ओ माय गॉड व्हॉट अ टेकन. स्पेक्टॅक्युलर टेकन. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. पाहूया आपण रिप्ले मध्ये. स्वतःला झोकून देत असताना कमाल कॅच. APL कमाल कॅच हे आपण पाहू शकतो. आपण व्यासपीठ दाखवला जात आहे जिथे भीम वॉरियर्स टीम जे आहे एन्जॉय करताना. मॅच दिशेने जाऊया. इथे एक मोठा स्ट्रोक पाहायला विकेट ब्रेक थ्रू मिळाला. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. अजून एक विकेट. सतीश वाघचौरे जबरदस्त झेल पकडताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक दुसरा झटका इथे साहिल जाधवच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. जिथे 3 सामने पराभूत झाल्यानंतर आता पूर्णपणे चार्ज झाली आहे टीम आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. सन्माननीय संदीप जाधव आरके वॉरियर्स टीम संघाचे करता धरता ठाणे काँग्रेस जिल्हा सचिव यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपासून हार्दिक स्वागत आहे साहेब. मोस्ट वेलकम या मुख्य व्यासपीठावर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. साहिल जाधव याची गोलंदाजी जबरदस्त. हॅट्रिक ऑन आहे. विकेटच्या हॅट्रिकवर आहे आणि ते आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहे. रोहन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मजबूत काटिके बल्लेबाज. हॅट्रिक ऑन आहे. साहिल जाधव हॅट्रिक वर आहे. पाहूया हॅट्रिक कंप्लीट करतोय का. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4ही गोलंदाजीने केली आहे. हा चेंडू अगदी एष्ट्यांचा वेध घेणारा होता. बचत न केलं. अलकारीने फ्लिप केले चेंडूला आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूपर्यंत ए पर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट होत आहे. जबरदस्त झेल पाहायला मिळाली मागच्या विकेटसाठी सतीश वाघचौरे यांच्या माध्यमातून. आणि याच्या अगोदर एक APL कमाल कॅच पाहायला मिळाले. 2 झटके दिले होते साहिल जाधवने आपल्या षटकामध्ये. मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू असावा. या चांगली गोलंदाजी केली आहे. थांबून ठेवले फलंदाजांना. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून हुक केले मात्र शतरक्षक तिथे पहा
थोडीशी चुकी त्याची पाहायला मिळाली, त्याचं कारण इथे 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. षटक कंप्लीट. 4 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर 23 धावा. 23. सतीश खेळतोय रे भाऊ. काम पोंगाला सांगतो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 23 धावा. यानंतर होणारा सामना कडक मॅच यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. AA रॉयल किंग 090 आणि आर्या फायटर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनने पूर्णपणे तयारीमध्ये टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे, कारण की शेवटचा हा षटक बाकी आहे. आणि गोलंदाज विराज 1200 टीम फिल्डिंग करत आहे आणि ते शेवटच्या षटकाचा खेळ सुरू झाला. स्लॉगर फुलटॉ चेंडू ऑन साईडला केलं. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का दिलाय. कामगिरी चांगली करताना विराज 1200. गोलंदाजाला पहिलाच विकेट मिळाले आपल्या षटकामध्ये. खूप चांगली सुरुवात केली सुजलने आणि जास्त वेळ खेळपट्टी न थांबता ग्राउंडच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. रोहन निराश पावलाने परत येताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट बॉल मधील एक मानाची सन्मानाची ही लीग तुम्हाला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचं दुसरं दिवस आणि दुपारचा हा सेशन सुरू झालाय आणि अगदी कडक मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहे. जयेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मजबूत काटेके बल्लेबाज, चांगली गोलंदाजी सुजलची तुम्हाला पाहायला मिळत आहे. राईट आर्म ऑफ द विकेटने फुलटा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला डिस्टन्स कव्हर करू शकले नाहीये. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू काऊ कॉर्नर मध्ये सतीश तिथे आहे. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. कडक मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, मात्र विराज 1200 या संघाला या स्पर्धेमध्ये अजून खाता खोलता आला नाही विजेचं, कारण की एकही सामना जिंकलेला नाही अजूनही. म्हणजे इथून हा सामना त्यांना जिंकावाच लागेल. गोलंदाज सुजल समोर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेलाय. झाली चुकी. कॅप्टन मला वाटतं तिथे होते आणि कॅप्टन याच्या माध्यमातून चुकी तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. प्रयत्न खूप चांगले होते, मात्र असं वाटतं की झेल होईल. आता शेवटच्या मोमेंटला बघितलं तरी ती झेल ड्रॉप झाली होती. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. धावसंख्या खूप चांगली तर नाहीये, मात्र कुठेतरी मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आता यावेळेस हवेमध्ये देखील होता. गोलंदाज थोडासा मागे पडला तिथे. एक सिंगल धाव. असं वाटतं की हा लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. ज्या प्रकारचे धावा धावफलकावर 27 धावा लागल्यात आणि शेवट अंतिम षटक सुरू आहे तो म्हणजे सुजल याचा. चांगली कामगिरी इथे पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा 1 विकेट, त्यानंतर 3 धावा विकेट मिळाल्याने 8 धावा खर्च केला, 1 विकेट घेतला, त्यानंतर 6 धावा आणि 2 विकेट्स. हा चेंडू ऑफ स्टंपवर आहे. स्विंग अँड मिस. इथे आता धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाज आउट. संदीप जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम ते आरके वॉरियर्स टीमचे करता धरता आहेत आणि ठाणे जिल्हा काँग्रेस सचिव आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. आपलं APL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत विकेटचा विचार केला तर आमचे स्कोरर अक्षय बरोबर आम्हाला सांगत आहेत की 6 विकेट्स गमावलेले आहेत
आरके टीम थोडीशी अडचणीमध्ये आल्या. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या दोन्ही टीमने तयारीत राहायचंय. गोलंदाज सज्ज आहे सुजल. हा देखील पुलटा चेंडू ऑफ साइडला. आता लॉंग ऑफवर चेंडूला फील्ड केली जाते. आता कर्णधार कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. मात्र ये पहा दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय जयेश. अँड टॉसच्या दिशेने जाऊया. तिथे दोन्ही टीम पूर्ण तयारी आपली करत आहेत. कारण की एका बाजूला आहे डबल ए रॉयल किंग आणि आर्या फायटर्स बिग मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे. मी विनंती करतोय सन्माननीय संदीप जाधव ठाणे जिल्हा काँग्रेस सचिव यांना मी विनंती करतो की आपण आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचे. आम्ही आपल्या शुभास्ते टॉस करत आहोत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचे. ठाणे जिल्हा काँग्रेस महासचिव सन्माननीय संदीप दादा उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत पुढच्या दोन टीम मध्ये, जिथे टीम पूर्ण तयारीमध्ये टॉस बॉक्स मध्ये. कडक मॅच, कारण की दोन्ही टीमचे कॅप्टन कडक आहेत आणि पूर्णपणे मॅचवर मागचा मॅच गमावला गेला आहे इथे. मात्र हा मॅच नक्की जिंकण्याची तयारी आहे. शैलेश गायकवाड त्या संघामध्ये नव्हते मागच्या मॅच मध्ये, कदाचित या मॅच मध्ये पाहायला मिळतील. निकलेश शेलार टॉस बॉक्स मध्ये पोहोचले गेलेत. आर्या फायटर्स टीमचे कॅप्टन देखील पोहोचत आहेत आणि दोन्ही टीमला आपण नक्कीच पाहणार आहोत आपण टॉस बॉक्स मध्ये आमच्या पाहुण्यांच्या सोबत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पाहुण्यांना आपण हा स्पर्धेचा नाणं जो बनवलेला आहे तो दाखवत आहात. एका बाजूला ज्यांच्या विद्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन भिवंडीवाडा, ज्यांना स्पॉन्सर केलेला आहे रितेश हरिचंद्र जाधव, आणि एका बाजूला APL जो सध्या संपूर्ण जगभरामध्ये फेमस होत आहे. साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. APL असा कॉल आहे निकलेश आणि तोच आलेला आहे APL. थँक्यू सो मच साहेब. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं. निकलेश शेलार सध्या ब्रँड बनत चालला आहे या स्पर्धेमध्ये. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, दोन्ही फॉरवर्डमध्ये खूप चांगला फॉर्म सुरू आहे. निकलेश, काय अपेक्षा आहे? मागचा सामना गमवलं, क्वालिफायचा मॅच होतं, अजूनही आहे संधी, तुम्ही इथून सामना जिंकून तुम्ही देखील क्वालिफाय होऊ शकता. मात्र आर्या फायटर्सकडे देखील चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी आहे. इथून तुम्हाला थांबून येतं ते देखील प्रयत्न करतील. काय अपेक्षा आहे टीमकडून? कोणत्या प्रकारे परफॉर्मन्स झाला पाहिजे? मागची मॅच आम्ही हारलो, पण ती पार्ट ऑफ द गेम होता. आता आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. ते म्हणतात ना, खूप झालं, उशीर झाला. आता क्वालिफायचा मॅच आहे तर आपल्याला जिंकायचंच आहे, कारण की जास्त दबाव घेऊन खेळले तर हा मॅच जिंकणार नाहीये. नाणेफेकी जिंकले, काय निर्णय? फलंदाजी करण्याचा निर्णय काय घेतला आपण? कारण की 5 षटकांचा सामना, समोरचा संघ चांगली गोलंदाजी आहे. ॲज अ कॅप्टन काय टार्गेट मनामध्ये सेट आहे? 50+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. पुन्हा एकदा तीच रंगत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. बरोबर, नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. नक्कीच इथे आर्या फायटर्स कुठेतरी थोडीशी रोशन, कुठेतरी कम पडते टीम. काय अपेक्षा आहे या महत्त्वाच्या मॅचमध्ये? सर्वांनी आपला 100% देण्याचा प्रयत्न करावा. तू जर टॉस जिंकलास तर काय निर्णय असतं तुझा? शतरक्षण. मनासारखं झालंय, कारण की पहिलं फील्ड करायची आहे. किती धावनं रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की त्यांच्यासाठी क्वालिफाय मॅच आहे आणि तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न किती धावणार करणार आहेत? 40 ते 50 धावापर्यंत. रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, एन्जॉय करते आपण APL ला? दरवर्षीच करतो. क्या बात आहे. आपल्या संघासाठी शुभेच्छा मित्रांनो. टॉस जो आहे इथे रॉयल किंग 090 या टीमच्या कॅप्टन निकलेश शेलारने जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, व्हॉइस ऑफ गोड्स सुभाष धुमाल. थँक्यू.
सुभाष धमाल मॅच ऑन होत आहे, मॅचकडे लक्ष द्यायचं आहे आपण. संदेश पाटील आपण कॉमेंट बॉक्समध्ये यायचं आहे, कारण आपले समालोचक आणि स्कोरर दोन्ही नक्कीच इथे नाहीत. तर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेले आहेत. आपण पाहतोय जास्त नाही, छोटासा आव्हान ठेवला आहे. तब्बल 5 षटकामध्ये सुरुवात झाली आहे आणि पहिला धाव देखील इथे लागला जात आहे स्कोरबोर्डवर. विनीत भोईरने खूप चांगला परफॉर्मन्स केले, मात्र टीम कुठेतरी साथ देत नाहीये. आता छोटासा आव्हान आहे, त्याला थांबवायचं आहे, तर विकेट फार महत्वाच्या आहेत. फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव कंप्लीट. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल इथे पाहायला मिळत आहेत. रत्नराज आणि सुजल ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. विनीत भोईर राईट आर्म ओ द विकेटने. ऑन साईडला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक. ओ खूप चांगली फिल्डिंग, दुसरं धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग आवडली असेल तर टाय होऊन जाऊ द्या त्या खेळाडूसाठी, कारण की आपणच खेळतोय, आपली लीग आहे, सेलिब्रेट देखील आपणच आहोत. रिप्ले मध्ये दाखवत आहेत ऍक्शन रिप्ले. प्रिन्स मूव्हीज किंग ऑफ लायडिलिगस. जबरदस्त 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. फुलटा चेंडू, ये पहा कडक स्ट्रोक, चौकार येतोय. कडक फलंदाजीला आता सुरुवात केली सुजलने. सुजल ऑन फायर नाव. चौकार त्याच्या बॅट मधून येत आहे. वो कहते हैं ना, सांप गुजरने के बाद अब लकीर पीटी जा रही है, कारण की मागचे 3 सामने गमवलेले आहेत इथे आणि आता कुठेतरी छोटासा आव्हान आहे समोर. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासून अटॅक केलाय. धाव संख्या धावफलकावर 7 धावा लागलेल्या आहेत. 29 धावांचा पाठलाग करत आहे. गोलंदाज विनीत भोईर ऑन साइडला उडवलाय आणि हवाई सफर. चेंडू गेलाय सीमा पार. येतो षटकार. लीग मॅचेस मित्रांनो, लीग मॅचेस मध्ये ना एखादा खेळाडू आपण त्याला जर टार्गेट करत असेल ना तर काही मजा नाहीये. 11च्या 11 खेळाडूंना तुम्हाला टार्गेट करायचं आहे, कारण की एक खेळाडू खेळत नाही तर 11 खेळाडू खेळत आहे मैदानामध्ये. सतीशचं देखील तेच झालं. स्वतः टीम मध्ये लीड करून खेळत होता, मात्र बॅटिंग करू की गोलंदाजी करू मधल्या फलीवर आला तेव्हा देखील सतीशचा जो फॉर्म होता तो थोडासा कुठेतरी कम पडला. जेव्हा टॉप मध्ये आला तेव्हा देखील कम पडला. आता या मॅच मध्ये पाहूया सतीश येईल का, कारण की विकेट मिळाले या चेंडूवर. अतिशय चांगली झेल तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटपर्यंत लक्ष. आओ आता पहा मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन ऑफ सावंदे सतीश वाकचौरे मैदानाच्या आतमध्ये. काल 3 बॅक टू बॅक सिक्सर आपण बघितलं. महेश जाधव बांबूच्या अगेन्स्ट त्याने मारले होते. आता टीम एक चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि नक्कीच 29 धावांचा इथे पाठलाग करताना टीम. आमचे मित्र अल्पेश गायकवाड सध्या तरी स्पर्धेमध्ये एन्जॉय करतायत. 40 प्लसची एक स्पर्धा सुरू आहे, तिथेच एन्जॉय. यस, ग्रामीण GCA ची टुर्नामेंट सुरू आहे, तिथे पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार आणि अल्पेश गायकवाड एन्जॉय करताना आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रत्येकाची काळजी घेणं गरजेचं आहे. वेळेवेळेवर जर विचारलं तर खूप चांगलं आहे. अल्पेश गायकवाड आम्हाला मेसेज करतात, शुभेच्छा देतात स्पर्धेला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरा षटक टाकण्याकरिता आपण पाहताय गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. रत्नराज मला वाटतं गोलंदाज आहे. हितेश रितेश, तुमचे 12 खेळाडू पूर्ण नाहीयेत का तुम्ही मॅच जिंकण्याची काय ताकद ठेवाल? 12 खेळाडू कंपल्सरी एकदम फिट असणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्यांना नावं देखील माहिती असतील. फक्त कट केले, पुश केलं, पुश करो खुश रहो, कारण की मॅच जी आहे जिंकण्याची तयारीमध्ये आहे.
धावसंख्या धावपलकावर 14 धावा. पाहूया सतीश शॉर्टकट मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, कारण की सावंतेगाव इथे लांब नाहीये, जवळच आहे. ओ सेन्सिबल क्रिकेट, डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी केली या, कारण की मागच्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर आऊट झाले होते सतीश. आता यावेळी सिंगल करून आपलं खाता ओपन केलंय. धावा धावपलकावर 15 धावा, जास्त नाहीये. 29 धावा बनवायच्यात, अजूनही 14 धावा विजयासाठी बाकी आहेत. ओ हुक केलंय चेंडूला, शतरक्षक नाहीये, चेंडू निघून जात आहे. 1 बाउन्स, सीमा पार, येतोय चौकार. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा थोडीशी पिटाई होत आहे गोलंदाजाचे. रितेश पुन्हा एकदा, आता यावेळेस मिस टाइम आहे. शतरक्षक चेंडू खाली हळूहळू येते आणि पहा झेल सुटली जाते, स्वप्न तुटलं जात आहे रितेश या गोलंदाज. आता तिसरं धाव सतीश पहा घेण्याचा प्रयत्न करत होता. रत्नराजने तर नीरज खेळते खेळपट्टीवर. हा चेंडू डॉट आहे, थोडेसे चुकीची माहिती आम्हाला आमच्या 12 मेनच्या माध्यमातून. 12वा खेळाडू जो असतो तो नावा सांगण्याकरिता असतो, टीमचं मेन रोल असतो. कडक स्ट्रोक, यावेळेस शतरक्षक आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव इथे मिळेल. तर षटक कंप्लीट, 2 षटकाची समाप्ती. धावा धावपलकावर 22 धावा. इथून अजून विजयासाठी आमचे स्कोरर सांगत आहेत 7 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स इंटरवल, पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. पाण्याची मागणी केली आहे, अगोदरच गोलंदाजानं पाणी पाजलं फलंदाजाने. सात धावांची आवश्यकता आहे. आता इथून पाहूया कोणत्या प्रकारे मॅच फिनिश करेल. सतीशला मला तरी वाटतं स्ट्राईक आहे, जो एक चेंडू खेळला आतापर्यंत. एक सिंगल धाव बनवली आपल्या संघासाठी. हळूहळू संध्याकाळचं क्षेत्र सुरू झालेलं आहे. आमचे प्रमुख पाहुणे अतिथी जे आहेत उपस्थित होतात, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये आवाज द्याचा जोरदार अपील आणि इथे फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का. आज थोडंसं निराश केलं विराज 1200 या टीमने, कारण की आता समोर देखील 29 धावांचं आव्हान आहे आणि अशा प्रकारचे जर विकेट गमावले तर परफॉर्मन्स चांगला म्हणता येणार नाहीये. अगोदर 3 सामने लॉस आहे टीम. खूप चांगली माहिती इथे सुभाष धुमाल यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली इथे, कारण की ज्या ज्या संघाने सामने जिंकलेले आहेत, कोण किती जिंकले आणि कोण किती हरले हे नक्की जिथे आमच्यापर्यंत संपूर्ण डिटेल्स आलेली आहे. एक मात्र अशी टीम आहे रावण स्पोर्ट, ज्याने 3चे 3 सामने जिंकलेले आहेत. आणि त्यानंतर AA रॉयल किंग 0909 जी टीम शैलेश गायकवाड आणि महेश जाधव यांची आहे, त्याच्यामधून 2 जिंकलेले, 1 लॉस आहे. त्यानंतर आर्क वॉरियर्स टीम जी आहे सध्या मैदानामध्ये खेळतीये, अनिकेत जाधव यांचा संघ आहे, 2 लॉस आहे, 1 विजेता संघ आहे. त्यानंतर विराज 1200 उमेश सोनावणे यांचा संघ लागोपाठचे 3 सामने गमावले, सध्या मैदानामध्ये खेळत आहेत. आता मात्र विजयाच्या दिशेने ते वाटचाल करतात. भीम वॉरियर्स टीम दिलीप जाधव यांचं देखील आपण सांगू इच्छितो की त्यांनी देखील 2 सामने जिंकलेले आहेत, 1 लॉस आहे. आणि आर्या फायटर्स जिथे 2 लॉस 1 विजय, गौतम उबाले संघ
आता सध्या मॅच जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे इथे विराज 1-2-0 कारण की आवश्यकता जी आहे ती फक्त आणि फक्त 6 धावांची. षटकाराने मॅच फिनिश होईल का? हो यस, सतीश वागचौरे याच्या बॅट मधून येतोय मॅक्सिमम 6 अँड मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम. विराज 1-2. दावेदार आहेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक तर साहिल जाधव ज्याने 2 विकेट्स घेतल्या आणि एक आहे सुजल ज्याने 1 विकेट्स आणि ताबडतोब फलंदाजी केली. 4 चेंडूमध्ये 11 धावांची यादगार इनिंग आपल्या संघासाठी. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे सुजल इज अ मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय या उपस्थित व्यासपीठावर सन्माननीय संदीप जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते सुजल या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफी द्यायची आहे. ठाणे जिल्हा काँग्रेस महासचिव सन्माननीय संदीप दादा जाधव या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. खेळाडूचं नाव आहे सुजल इज अ मॅन ऑफ द मॅच. सुजल याने खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. 1 विकेट शेवटचा स्लॉगरचा षटक टाकला होता आणि तब्बल 11 धावा बनवल्या बॅटनं. दोन्ही फॉर्मेटमध्ये चांगला परफॉर्मन्स झालेला आहे सुजलचं. आणि अगदी ते म्हणतात ना 3 सामने गमवल्यानंतर आपली नौका जी आहे किनाऱ्यावरून थोडीशी मधून आणून ठेवलेली आहे कारण की हा सामना जिंकलाय विराज 1-2-0. तर मी विनंती करतोय सन्माननीय ठाणे जिल्हा काँग्रेस महासचिव संदीप दादा जाधव यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण सुजलला मॅन ऑफ द मॅच चमकती ट्रॉफी एपीएलची आपण देत आहोत सुजल या खेळाडूला. खूप खूप अभिनंदन मान्यवरांचं धन्यवाद. तर आपण ऐकूया वेळ झाली आहे व्हाईस ऑफ घोडसई सुभाष धुमाल आणि व्हाईस ऑफ जुना अंदरकी समीर ठाकरे यांचा आवाज पुढच्या मॅच साठी ऐकणार आहोत आपण. मी घेतोय रजा कारण की मी जातो व्यासपीठावर कारण की व्यासपीठावर भरपूर पाहुणे उपस्थित आहेत. थँक्यू. सन्माननीय संदीप जाधव साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय या स्पर्धेचे फोकसमॅन यस सागर धनगर यांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि